show that sin cube pi plus x divided by cos square pi by 2 plus x into sec square pi minus x divided by sin pi minus x sin pi minus x into tan 2 pi minus x tan 2 pi minus x divided by cosec square x cosec square x equal to tan cube x equal to tan cube x. First of all, consider the left hand side of this one. This one is the left hand side. Sin cube pi plus x. आता हे जे क्यूब आणि स्क्वेअर आहेत, पहिल्यांदा आपण याला या स्वरूपात लिहू शकतो. साइन पाय प्लस एक्स या पूर्ण टर्मला एक ब्रॅकेट, साइनला पण ब्रॅकेटचा क्यूब, इथे पाय प्लस एक्स ब्रॅकेटचा क्यूब असं दिलेलं नाही, साइनचा क्यूब आहे, त्यामुळं आणखी एक एक्स्ट्रा ब्रॅकेट टाकून त्याचा क्यूब लिहिला. सेम फॉर डिनॉमिनेटर, cos pi by 2 plus x कंप्लीट ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेट्सला इथे इम्पॉर्टन्स आहे, अशा पद्धतीने ब्रॅकेट्स आहेत ते ऑब्झर्व करायचे. मल्टिप्लाइड बाय पुढची टर्म न्यूमरेटरची सेक पाय मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन sin pi minus x as it is multiplied by tan 2 pi minus x पण as it is आणि अपॉन cosec square x पण as it is. आधी फक्त आपण एक ब्रॅकेट्स यूज करून घेतले त्यासाठी, एक कन्व्हिनियन्स साठी, आपल्याला इनिशियल लेवलला कॉन्सेप्ट परफेक्ट राहण्यासाठी. नंतर आपण ही ब्रॅकेटची स्टेज इलिमिनेट पण करू शकतो. आता यामध्ये पहिली टर्म, पहिला ब्रॅकेट म्हणजे साइन पाय प्लस एक्स, पाय म्हणजेच 180, साइन पाय प्लस थिटा. रेशो बदलेल का यामध्ये? नाही, रेशो तोच राहणार साइन. पाय प्लस एक्स म्हणजे कुठला क्वाड्रंट? पाय प्लस एक्स म्हणजे थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो? निगेटिव्ह असतो, म्हणजे याची व्हॅल्यू येईल मायनस साइन एक्स ब्रॅकेटचा क्यूब डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर cos पाय बाय 2 प्लस एक्स. रेशो बदलेल, पाय बाय 2 असल्यामुळे कॉसचा होईल साइन. पाय बाय 2 प्लस एक्स म्हणजे कुठला क्वाड्रंट? सेकंड क्वाड्रंट. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस कसा असतो? सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह, म्हणजेच टर्म येईल मायनस साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर.
multiplied by sec pi minus x. पाय मायनस एक्स रेशो बदलेल का? काय मग सेक एक्सच रेशो राहणार, पण क्वाड्रंट आहे सेकंड. पाय मायनस एक्स म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये सेक कसा निगेटिव्ह, म्हणजे टर्म काय येईल मायनस सेक एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर साइन पाय मायनस एक्स. रेशो तोच राहील. पाय मायनस एक्स म्हणजे सेकंड क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो म्हणजे तो येईल साइन एक्स. त्यानंतर पुढची टर्म tan 2 पाय मायनस एक्स. रेशो बदलणार नाही, रेशो तोच राहील. 2 पाय मायनस एक्स म्हणजे कुठला क्वाड्रंट 2 पाय मायनस एक्स म्हणजे, आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये टॅन कसा असतो काय येईल मग tan 2 पाय मायनस एक्स ची व्हॅल्यू मायनस टॅन एक्स, दॅट इज मायनस टॅन एक्स, आणि डिनॉमिनेटर कोसेक स्क्वेअर एक्स ॲज इट इज. त्यानंतर पुढची स्टेप मायनस साइन एक्सचा ब्रॅकेट क्यूब आहे. मायनसचा क्यूब केला तर काय येणार मायनस येणार, तो आपण मायनस आधी लिहूया. साइन एक्सचा क्यूब म्हणजे त्याला आपण साइन क्यूब एक्स असं लिहू शकतो डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला मायनसचा स्क्वेअर आहे तो मात्र काय येईल प्लस, आणि साइनचा पण स्क्वेअर आहे म्हणजेच साइन स्क्वेअर एक्स मल्टिप्लाइड बाय मायनस सेक एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर, तिथेही मायनसचा स्क्वेअर प्लस होईल सेकचा स्क्वेअर म्हणजेच सेक स्क्वेअर एक्स अपॉन साइन एक्स पुन्हा ॲज इट इज डिनॉमिनेटरचा मल्टिप्लाइड बाय पुढची टर्म मायनस टॅन एक्स ॲज इट इज डिनॉमिनेटरची टर्म कोसेक स्क्वेअर एक्स ॲज इट इज. आता यामध्ये हा साइन स्क्वेअर एक्स आहे डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरला साइन क्यूब एक्स आहे. मायनस तर ठेवूया आपण सध्या तसाच विचारात, पण डिनॉमिनेटरचा हा मायनस साइन स्क्वेअर एक्स आणि पुन्हा त्याला मल्टिप्लाय आणखी एक साइन एक्स आहे. हा साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्स काय येणार डिनॉमिनेटरच्या दोन्ही साइन एक्सचं मल्टिप्लिकेशन केलं तर साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्स म्हणजे साइन क्यूब एक्स, तो डिनॉमिनेटरचा साइन क्यूब एक्स आणि न्यूमरेटरचा साइन क्यूब एक्स कॅन्सल होऊन जाईल. साइन सगळे हे कॅन्सल झाले. त्यानंतर हा एक पहिला असणारा मायनस आणि शेवटी असणारा मायनस टॅन, मायनस इंटू मायनस काय होईल प्लस, म्हणजे आता पुढे दुसरा कुठला मायनस राहिलेला नाहीये, टर्म पुढची प्लस येणार. आधी यामध्ये काय करा, आता शिल्लक राहिलेल्या टर्म्स लिहा. शिल्लक राहिलेल्या ज्या टर्म्स आहेत त्यामध्ये आपण न्यूमरेटरला जो सेक स्क्वेअर एक्स आहे तो सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स आणि अपॉन काय कोसेक स्क्वेअर एक्स एवढे आता शिल्लक राहिलेले आहेत. आता यामध्ये 1 अपॉन कोसेक स्क्वेअर एक्स म्हणजे काय असणार 1 अपॉन कोसेक स्क्वेअर एक्स म्हणजे, आणि सेक स्क्वेअर एक्स लाच काय लिहिता येईल 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, म्हणजे हा जो न्यूमरेटरला असणारा सेक स्क्वेअर एक्स आहे त्याला आपण डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअर एक्स असं लिहू शकतो, आणि जो डिनॉमिनेटरला असणारा कोसेक स्क्वेअर एक्स आहे त्याला न्यूमरेटरला साइन स्क्वेअर एक्स असं लिहू शकतो. म्हणजे पुढची टर्म येईल साइन स्क्वेअर एक्स
इंटू तो tan x तसाच डिवायडेड बाय sec स्क्वेअर एक्स डिनॉमिनेटरला म्हणजेच काय येईल तो cos स्क्वेअर एक्स. sec स्क्वेअर एक्सला लिहिलं 1/cos स्क्वेअर एक्स आणि 1/cosec स्क्वेअर एक्सला लिहिलं sin स्क्वेअर एक्स. आता sin स्क्वेअर एक्स अपॉन cos स्क्वेअर एक्स म्हणजे काय? दॅट इज इक्वल टू tan स्क्वेअर एक्स आणि मल्टिप्लाइड बाय एक tan एक्स आहे तो तसाच इक्वल टू tan स्क्वेअर एक्स इंटू tan एक्स म्हणजेच tan क्यूब एक्स दॅट इज राईट हँड साइड. Next one, prove that sin square pi by 4 minus x plus sin square pi by 4 plus x equal to 1 equal to 1. आता हा प्रॉब्लेम दोन प्रकारे सॉल्व करता येईल. सरळ मार्गी गेलं तर लेंथ वाढेल. उलटा विचार करता येण्यासारखा असेल तर दोन स्टेप मध्येच प्रॉब्लेम संपेल. कुठला मार्ग वापरायचा ते आपण ठरवायचं. पहा, सरळ मार्गी जर गेलं तर आता सारखाच sin स्क्वेअर पाय बाय 4 मायनस एक्स ला आपण sin पाय बाय 4 मायनस एक्स चा कंप्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतो प्लस पुढची टर्म sin पाय बाय 4 प्लस एक्स कंप्लीट ब्रॅकेट स्क्वेअर.
त्यानंतर पहिल्या ब्रॅकेट मधली टर्म साइन ए मायनस बी च्या स्वरूपात आहे. त्याला आपण साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला वापरू शकतो. काय साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला? साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. त्यानुसार साइन पाय बाय 4 इंटू कॉस एक्स मायनस कॉस पाय बाय 4 इंटू साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस साइन ए प्लस बी पुढच्या ब्रॅकेटमध्ये साइन पाय बाय 4 इंटू कॉस एक्स प्लस कॉस पाय बाय 4 इंटू साइन एक्स अगेन ब्रॅकेट स्क्वेअर. साइन पाय बाय 4 1 by root 2 into cos x minus 1 by root 2 into sin x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस पुढच्या ब्रॅकेट मध्ये 1 by root 2 into cos x प्लस 1 by root 2 into sin x ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता यामध्ये पहिल्या ब्रॅकेट मध्ये बाय रूट 2 कॉमन घेता येईल, पण कॉमन घेतला तरी 1 by root 2 चा स्क्वेअर मात्र होईल, कारण त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. ज्या ब्रॅकेट मधून आपण त्याला कॉमन घेतोय त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, म्हणजे तो पण स्क्वेअर होऊनच बाहेर येईल. 1 by root 2 चा स्क्वेअर केला तर 1 by 2 ब्रॅकेट मध्ये राहील cos x मायनस sin x ब्रॅकेटचा स्क्वेअर. पुढच्याही ब्रॅकेट मधून 1 by root 2 कॉमन येईल, पण त्याचा स्क्वेअर होईल. 1 by root 2 चा स्क्वेअर म्हणजे 1 by 2 cos x प्लस sin x ब्रॅकेट स्क्वेअर. आता दोन्ही टर्म मध्ये 1 by 2 आहेच. दोन्ही टर्म मधून 1 by 2 जर कॉमन घेतला तर शिल्लक राहील cos x मायनस sin x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस cos x प्लस sin x ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 1 by 2 इन ब्रॅकेट. पहिल्या टर्म मध्ये a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करता येईल. a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यानुसार काय येईल? cos स्क्वेअर x मायनस 2 cos x इंटू साइन x आणि प्लस साइन स्क्वेअर x. cos स्क्वेअर x मायनस 2 cos x sin x प्लस साइन स्क्वेअर x. पुढच्या ब्रॅकेट मध्ये a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला cos स्क्वेअर x प्लस 2 cos x इंटू साइन x प्लस साइन स्क्वेअर x. आता या ब्रॅकेट मध्ये मायनस 2 cos x sin x आणि प्लस 2 cos x sin x कॅन्सल होतील इक्वल टू 1 by 2 इन ब्रॅकेट हा cos स्क्वेअर x प्लस साइन स्क्वेअर x याची व्हॅल्यू येईल 1 प्लस पुढे एक cos स्क्वेअर x प्लस साइन स्क्वेअर x आहे त्याची पण व्हॅल्यू 1. 1 by 2 multiplied by 2 equal to 1 is RHS. ही आपली सरळ मार्गी मेथड. ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा, a मायनस बी साइन ए मायनस बी साइन ए प्लस बी चे फॉर्म्युले वापरायचे, सॉल्व करायचं, सिम्प्लिफाय करायचं.
बघा थोडासा विचार करून आणखी काय पॉसिबल आहे यात. थोडस डिफरंट थिंकिंग आवश्यक आहे यामध्ये. पाय बाय 4 म्हणजे किती? 45. 45 ला आपण 90 मायनस 45 असं लिहू शकतो का बघा. जर असं लिहिता येत असेल तर दुसरी मेथड सोपी. 45 ला 90 मायनस 45 लिहिता यायला पाहिजे. येथे का लिहिता? लिहिता येतं हे सूचना महत्वाचं आहे या टाईप साठी. अल्टरनेटिवली लेफ्ट हँड साइड साइन स्क्वायर पाय बाय 4 मायनस एक्स प्लस साइन स्क्वायर पाय बाय 4 प्लस एक्स. यामधल्या कुठल्याही फक्त एकाच ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याला लिहायचा आणि त्यामधला जो पाय बाय 4 आहे त्याला पाय बाय 2 मायनस पाय बाय 4 लिहायचं. समजा आपण पहिली टर्म तशीच ठेवली, साइन स्क्वेअर पाय बाय 4 मायनस एक्स, त्यात काही चेंज नाही केला. दुसरी टर्म लिहिताना या स्वरूपात लिहिली, साइन पाय बाय 4 प्लस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता याच्यामध्ये जो पाय बाय 4 आहे त्यालाच आपण पहिली टर्म ॲज इट इज, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये साइन पाय बाय 4 लाच पाय बाय 2 मायनस पाय बाय 4 असं आपण लिहू शकतो. पुढचा प्लस एक्स ॲज इट इज ब्रॅकेटचा स्क्वेअर. पाय बाय 4 लाच काय लिहिलं? पाय बाय 2 मायनस पाय बाय 4. 45 लाच लिहिलं 90 मायनस 45. पहिली टर्म ॲज इट इज. दुसऱ्या टर्म मध्ये साइन पाय बाय 2 तसाच, मायनस पाय बाय 4 प्लस एक्स अशा दोन टर्म आहेत पुढे. या दोन्ही टर्म मधला मायनस कॉमन घ्यायचा आहे. मायनस कॉमन घेतल्यानंतर इथे एक ब्रॅकेट आवश्यक आहे आणि ब्रॅकेट मध्ये काय येईल? पाय बाय 4 मायनस एक्स ब्रॅकेटचा आणखी एक हा ब्रॅकेट आहे याचा स्क्वेअर आहे. इथे ब्रॅकेट्स व्यवस्थित आयडेंटिफाय होणं खूप आवश्यक आहे. आता यात साइन पाय बाय 2 मायनस हा पूर्ण ब्रॅकेट जर आपण थिटा आहे असं गृहीत धरलं, पाय बाय 4 मायनस एक्स हा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटला आपण थिटा गृहीत धरलं तर साइन पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे काय? साइन पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे कॉस थिटा आणि म्हणजेच टर्म येईल साइन स्क्वेअर पाय बाय 4 मायनस एक्स
प्लस साइन पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे कॉस थिटा, दॅट इज कॉस पाय बाय 4 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजेच साइन स्क्वेअर पाय बाय 4 मायनस एक्स प्लस कॉस स्क्वेअर पाय बाय 4 मायनस एक्स, आणि साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची किंमत दॅट इज RHS. आता या स्टेप अननेसेसरी यामध्ये वाढवलेल्या आहेत. ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहावाच असं कंपल्सरी नसतं, फक्त आपल्या ते कन्सेप्ट पॉईंट ऑफ व्ह्यू त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिला आहे. ह्याला आपण असंही ठेवू शकतो, साइन स्क्वेअर पाय बाय 4 प्लस एक्स, साइन स्क्वेअर पाय बाय 2 मायनस पाय बाय 4 प्लस एक्स, मायनस कॉमन घेतला, साइन स्क्वेअर पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा. डायरेक्ट पण लिहिता येईल, 2-3 स्टेप त्यामधला एलिमिनेट होतील. Next, prove that sin pi upon 5 plus sin 4 pi by 5 minus sin 11 pi by 15 11 pi by 15 minus sin 14 pi by 15 equal to 0. Equal to 0. प्रूव्ह काय करायचंय, राईट साईडला त्यातच हिंट आहे. इक्वल टू 0 येतोय, काही टर्म पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत. जरी सगळ्या पॉझिटिव्ह असल्या तरी हरकत नाही. राईट साइड 0 येते म्हणजे या टर्म्स कॅन्सल होत असल्या पाहिजेत. एकूण टर्म लेफ्ट साइडला 4 आहेत म्हणजे याच्यात 2-2च्या जोड्या होत असतील आणि त्या कॅन्सल होत असतील. अशा प्रकारच्या हिंट्स या ठिकाणी कन्सिडर करायच्या आहेत. मग आता
पेयर्स कशा पद्धतीने तयार करायच्या हे इम्पॉर्टंट आहे. याच टाइप मधून आपण एक एक्झाम्पल जे पाहिलं होतं, cos 24 प्लस cos 55 प्लस cos 125 प्लस cos 204 प्लस cos 300 इक्वल टू 1/2. सेम त्याच कन्सेप्टवरचा क्वेश्चन आहे. इथे आपण 24 आणि 204 यांची पेअर लक्षात घेतली होती, त्यामुळं 204 ला आपण 180 प्लस 24 असं लिहिलं. तो क्वेश्चन असेल, सापडत असेल तर समोर ठेवा. 204 लाच आपण 180 प्लस 24 लिहिला, त्यामुळे त्याचा मायनस कॉस 24 तयार झाला, प्लस कॉस 24 मायनस कॉस 24 कॅन्सल झाले. त्यानंतर 55 आणि 125 ची जोडी आपण लावली, त्यात 125 लाच 180 मायनस 55 असं लिहिलं, त्याची व्हॅल्यू आली मायनस कॉस 55. ते दोन कॅन्सल झाले होते. आता या ठिकाणी तशाच प्रकारच्या पेयर्स यामध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत. हे एक्झाम्पल cos 24 आणि cos 204 याची पेयर तयार केली, यासाठी की त्यांचं सबट्रॅक्शन 180 येत आहे. कशावरून ठरवलं या दोघांची पेयर तयार होणार आहे? त्यांचं दोघांचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन दोन्ही करून पाहायचं. ते 90 180 270 वगैरे सारख्या टर्म येत असतील तर त्यानुसार त्याला एक्सप्रेस करू शकतो आपण. 204 लाच आपण 180 मायनस 24 या स्वरूपात लिहू शकलो. 125 लाच 180 मायनस 55 असं लिहिलं, आणि त्यावरून कॉस्टच्या टर्म्स प्लस मायनस सिमिलर आल्या, ते कॅन्सल झाल्या. याही ठिकाणी अशा प्रकारच्या पेयर्स तयार करायच्या आहेत. पण या तयार करत असताना आणखी एक विचार आधी करायचा आहे की अशा दोन अँगलच्या पेयर्स घ्यायच्या की त्यांचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन अलाइड अँगल पैकी एखादा अँगल म्हणजे 90 180 270 360 याच्या स्वरूपात यायला पाहिजे. यात सगळे रेशो साइन आहेत. रेशो बदलायला पाहिजे का? मग नाही बदलायला पाहिजे. चिन्ह बदललं चालेल, ते प्लस मायनस मध्ये होईल कॅन्सल एक वेळ. रेशो बदलायला पाहिजे का? नाही. म्हणजे 90 आणि 270 चा काही विचार नाही. आता राहिले फक्त 180 आणि 360. मग दोन दोन पेअर्स चेक करून पाहिजे. समजा हा π/5 आणि 4π/5 यांचं जर ऍडिशन केलं आपण, डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे काय येतो? 5π/5 येतो, म्हणजेच इक्वल टू काय? पाय म्हणजेच 180 येतोय. याचा अर्थ या दोन अँगलची पेअर तयार झाली. उरलेले दोन असणारच. त्यातही 11π/15 प्लस 14π/15 यांचं जर ऍडिशन केलं, डिनॉमिनेटर सारखा आहे. 11 प्लस 14 म्हणजे काय येतो? 11 प्लस 14 म्हणजे 25 पाय अपॉन 15. 5 न डिवाइड करू शकतो आपण त्याला. फक्त 5 न डिवाइड केलं तर काय तो 5π/, आहे का अलाइड अँगल मधल्या ग्रुप पैकी? नाही. त्यांचं सबट्रॅक्शन करून पहा. सबट्रॅक्शन केलं तर किती येते? π/15 पाहिजे. π/15 पाहिजे तिथे.
π/15 पाहिजे त्यात, 11 नाही पाहिजे. मग आता यात π/15 आणि 14 π/15 यांचं ॲडिशन केलं तर काय येत आहे, 15 π/15 इक्वल टू, लाईकवाईज पेअर्स तयार झाल्या या प्रकारच्या अँगल्सच्या. आता फक्त रिप्रेझेंटेशन इम्पॉर्टंट आहे. मग यात पहिली जी पेअर आहे π/5 4 π/5, या दोघांचं ॲडिशन किती येत आहे, π/5 प्लस 4 π/5 याचं ॲडिशन येतं पाय. म्हणजेच आपण त्यातला एक अँगल राईट साईडला घ्या, एक तर π/5 ला पाय मायनस 4 π/5 असं लिहू शकतो, किंवा 4 π/5 ला पाय मायनस π/5 असं लिहू शकतो. कुठला अँगल आपण राईट साईडला घेतो त्याच्यावरती डिपेंड आहे. कोणाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची हे आपण डिसाईड करू शकतो. दोन्हीपैकी कुठलाही एक प्रोसेस करायची. मात्र π/5 जर राईट साईडला घेतला तर 4 π/5 ची किंमत काय येते, पाय मायनस π/5, किंवा जर आपण 4 π/5 राईट साईडला घेतला तर π/5 ची किंमत काय येते, पाय मायनस 4 π/5. पहा चेक करून, पाय मायनस 4 π/5 यांचं सबट्रॅक्शन करून पहा, क्रॉस मल्टिप्लाय करून, 5 पाय मायनस 4 π/5, किंवा यामध्ये 5 पाय मायनस पाय 4 π/5 व्हॅल्यू येणारच. कुठल्या तरी एका अँगलचं आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे. मग यात आपण, हे समजा लेफ्ट हँड साईड आहे, पहिली टर्म वाटल्यास तशीच ठेवा, sin π/5, लहान आहे तो तसाच ठेवायचा. 4 π/5 लाच आपण पाय मायनस π/5 असं लिहू शकतो. 4 π/5 लाच पाय मायनस π/5 असं लिहिलं, मायनस साइन π/15 हा एक मायनसचा पण प्रॉब्लेम आहे त्यात. हा मायनस पाहिजे, हा प्लस पाहिजे, करेक्शन आहे त्यात. ही टर्म मायनस पाहिजे आणि शेवटची टर्म प्लस पाहिजे. साइन 14 π/15 लाच आपण काय लिहू शकतो, मग 14 π/15 लाच पाय मायनस π/15, 14 π/15 लाच पाय मायनस π/15 असं लिहिता येईल. आता यामध्ये साइन π/5 तसाच मायनस साइन पाय मायनस π/5, रेशो बदलणार नाही. क्वाड्रंट कुठला, सेकंड. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन कसा, पॉझिटिव्ह, त्यामुळे याचं चिन्ह बदलणार नाही. इथे जो मायनस आहे तो मायनस तसाच राहील. साइन π/5 मायनस साइन π/15 ॲज इट इज, साइन π/15 ॲज इट इज. पुढे पण साइन 180 मायनस थिटाच आहे, म्हणजेच सेकंड क्वाड्रंट साइन पॉझिटिव्ह, दॅट इज साइन π/15. आणि यामध्ये
sin pi by 2 minus sin pi by 5 cancel, minus sin pi by 15 plus sin pi by 15 cancel, equal to RHS. Similar example, प्रूव्ह करायचे आहे टर्म राइट साइड इक्वल टू 0. आधी पेयर्स व्यवस्थित आयडेंटिफाय करा. डिनॉमिनेटर मध्ये हिंट असते. डिनॉमिनेटर 12 आहे. पाय किंवा 2 पाय यायचं असेल तर डिनॉमिनेटर कॅन्सल व्हायला पाहिजे, म्हणजे न्यूमरेटरला 12 किंवा त्याच्या पटीतली संख्या यायला पाहिजे. पाय प्लस 11 पाय किती येणार? पाय प्लस 11 पाय किती? 12 पाय. 12 पाय अपॉन 12 किती येणार? पाय. 3 पाय प्लस 9 पाय किती येणार? 12 पाय. 12 पाय अपॉन 12 म्हणजेच काय? पाय. म्हणजेच पहिली आणि शेवटची टर्म आणि मधल्या दोन टर्म यांच्या पेअर्स आपण घेऊ शकतो. मग यात लेफ्ट हँड साइड पहिली टर्म cos pi by 12 ॲज इट इज, दुसरी टर्म cos 3 pi by 12 पण ॲज इट इज ठेवा. पुढच्या दोन टर्म फक्त बदलायच्या. 9 pi by 12 यालाच पाय मायनस 3 pi by 12 लिहिता येईल का बघा. क्रॉस मल्टिप्लाय करून चेक करून पाहायचं लगेच करेक्ट आहे की नाही ते. 12 पाय मायनस 3 पाय म्हणजे 9 पाय अपॉन 12 शिल्लक राहतो, प्लस 11 पाय बाय 12 लाच पाय मायनस पाय बाय 12 लिहिता येईल का नाही पहा. पाय मायनस पाय बाय 12 यात cos pi by 12 as it is, cos 3 pi by 12 as it is, cos 180 minus theta, cos pi minus theta. रेशो कॉसच राहील पण क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह म्हणजे काय येईल? मायनस कॉस 3 पाय बाय 12. पुढची टर्म पण काय होईल? मायनस कॉस पाय बाय 12. फर्स्ट cos pi by 12, last minus cos pi by 12, and here middle two terms, that is equal to right hand side.